हाँ। जय गुरु। जय गुरु। जय गुरु. जय गुरु. हाँ, अजून येत आहेत मला वाटतं ना, एक मिनिट थांबूया आपण. जय गुरु सर. जय गुरु सर. जय गुरु. हं. हा, पुढचं कुठपर्यंत आलो होतो आपण? कुठल्या वाक्यापर्यंत झालं होतं आपलं? ऐकू येत आहे का माझं? येत आहे का? ऐकू येत आहे का माझं? हो, येत आहे. हा. तर कुठपर्यंत झालं होतं परवा काल आपलं? यदि सीतां रामः. प्रेष्यामि. हं. हा तेच. तेच. जाऊ. स्क्रीन यदि रामापासून स्क्रीन दिसतोय ना की नाही? त्यात- नाही नाही, स्क्रीन दिसत नाही. हो, अच्छा अच्छा. हम्म, ठीक आहे. आता दिसतंय? नाही, अजून नाही आलं. नाही अजून हो सर. सर. हा, हा, आता आता दिसतो. आता येस. आता आलं. ठीक आहे. हा. तिसरा पॅरेग्राफ. हा. हा, वाचा पुढचं. एकेकाने पटापट वाचायला सुरुवात हो. करा. हा. ततः जनकेन समादिष्टः सचिवः प्रयासेन तत्र धनुः आनयामासुः. तर तुम्ही तत्- मागचं स्क्रीन करा. हा, का बरं? तर त्याच्यात पाहिजे, हे पुढे गेलंय. पुढे गेले का? हा. हा, ठीक. पुढे हा पुढे. हा. हा, ठीक इथे आहे. इथे पाहिजे. हा, ते तथा जनके. हा, हा, बरोबर. तथा जनक. तिसऱ्या हा. वाक्य राहिलं ना, यदि रामः अस्मिन् चारोपणम. झालं की. त्याचं झालं झालं ना, काल झालं ना ते. ते काल झालं ते ऍक्च्युली. तरी अर्धवट हवंय झालं का ना, परत अर्धवट झालं. बर, परत सर करूया ना. सांगत असताना ते हे झालं म्हणजे अच्छा, मध्येच संपला का ओके तेव्हा? हे ओके. हा, गेलं ओके ना. हा ओके हा ओके सर ओके. हा. बोलत होते आणि हा. एकदम ओके हा, ठीक वेळ आहे. संपली. सांगतो मी. हम्म. हा. हम्म. जर राम अस्मिन म्हणजे ह्यावर प्रत्यारोपण क- करेल किंवा करो किंवा हम्म. करेल, तर मी त्याला, तस्मै म्हणजे त्याला, चतुर्थी, हा सहाची म्हणजे तच्ची पुल्लिंगी चतुर्थी, त्याला हम्म. सीता हम्म. देईन. सॉरी, मी देतो, असं देतो. तर प्रयच्छामी म्हणजे देतो तेच असं. तर. हा. अच्छा. ओके. या, हा. य, सर यच्च. प्रयत्नमीचा अर्थ देतो असं होतो म्हणजे की म्हणजे हो. इच्छा करतो असं काही म्हणजे देऊ द्यायची इच्छा इच्छितो. करतो. दे- देऊ इच्छितो हा. असं. हा. इच्छामि. हा, पुढचं हम्म. वाचा. हम्म. हा, yes. ततः जनकेन समादिष्टः प्रयासेन तत्र धनुः आनयामासुः. हम्म. ततः त्यानंतर हम्म. जनकेन तृतीया प्रथमा. हम्म. आता जनकाला. समादिष्टः याचं आदेश समादिष्टाः. दिला. हा. हा, समादिष्टः म्हणजे हम्म. आदेश देणे असं काहीतरी होईल का याच्यामध्ये? आदेश हा. दिला किंवा हा, भूतकाळ पुढे जाईल तर. पुढे वाचा. सचिवाः प्रयासेन, सचिवांच्या प्रयासाने. तृतीया इथे पुन्हा. तत्र तेथे धनुः धनुष्य आनयामासु. हा पण एक भूतकाळच येईल. हम्म. आणून दिले किंवा आणले. हा, याचं. आणवले. हा. आणून. हा. हा. आणून. तर आता याचं कसं आहे की ततः त्यानंतर जनकेन, हम्म. जनकाद्वारा, हा, राजा जनकाद्वारा, कोण? समादिष्टाः सचिवाः म्हणजे समादिष्टा म्हणजे आदेश दिल्या गेलेले. हा. जेवण झालंय. तुला हा. जेवायचं नाही तुझी चॉईस आदेश दिल्या गेलेले सचिव, अनेक सचिव, हा, त्याचे. हा, तर ते, हा, ते प्रयासेन म्हणजे बाबा तुम्हाला आंबा देऊ. हा, प्रयास करते झाले असं. हा.
तर काय म्हणजे सॉरी प्रयास करते नाही झाले प्रयासाने हा प्रयासाने तेथे तत्र म्हणजे तेथे धनु धनुष्य आनयामासु तर आनयामासु हा जो आहे ना याला लिट किंवा परोक्ष भूतकाळ म्हणतात. हा परोक्ष भूतकाळ म्हणजे काय की ज्याच्यामध्ये पर उक्ष म्हणजे काय आपण बघितला नाहीये पण कोणीतरी असं ज्याला आपण सांगितल्या गेलंय सांगोवांगी म्हणतो तसं. मी मी स्वतः सांगतोय पण मी काही बघितलेलं नाहीये. मी जे ऐकलं ते मी तुम्हाला सांगतोय. तर तसं तर ज- तर जो सांगणारा जो आहे किंवा ज्यांनी ही कथा लिहिली आहे तो सांगतोय की जनकानी आदेश दिलेले सचिव प्रया म्हणजे प्रयत्नाने तेथे धनुष्य आणते झाले आणविते झाले. हं. आनयामासू म्हणजे आणवणे. हा असं असं आनयामासू आणवते झाले. ऍक्च्युअली नाही इथं प्रेरक रूप नाहीये. आनयामासू म्हणजे आणते झाले असंच. हं. असं समजलं याचा अर्थ कळला. यात काही शंका आहे का? सगळे म्यूट आहेत नाही. मला वाटतं ज्याला बोलायचं संधी त्यांनी अनम्यूट करा. सगळे म्यूट. हो कारण मध्ये आंबे वगैरेचे आवाज येत होते एकदा बरंच म्हणून. हा समजलं समजलं. हा हा चला. हा. तर याच्यात काही आनयामासूची शंका संधी काय ग? अनयामासू ही आनयामासूची संधी नाहीये संधी हा शब्द आहे. हा अन्न हा हम्म, आनयती हा आ अधिक नय हम्म, आनयती हा धातू आहे आणि त्या हम्म, आनयतीचं भूतकाळ आमासू प्रकार. लिट लिट म्हणून हा भूतकाळ तो हम्म. आनया मासू बहुवचन ते आनया मासू असं झालं. त्यामुळे तो एकच शब्द हा, आहे. ओके. असं. अच्छा, थँक्यू. हा वाचा पुढचं. महर्षेः वचनात् तत्र धनुः दृष्ट्वा रामः अब्रवीत्. हा म्हणजे महर्षी वचन ठीक आहे. महर्षे हा महर्षी वचन वचनात असतं. तत्र महर्षी आहे. धनु दृष्ट पंचमी महर्षांचे वचन किंवा बोलणं ऐकून तेथे धनुष्य बघून म्हणजे दृष्टवा राम बोलता झाला. महर्षे हे कुठली विभक्ती? अं, षष्ठी षष्टी एक वचन. षष्ठी कसं षष्ठी कसं म्हणजे मूळ शब्द काय आणि कसं? महर्षी. महर्षी महर्षी ऋषी सारखं महर्षी. ऋषे हे कवे हे कवी कवे सारखं कवे असं. हा कवे हा हे तसं. तसं हा कवे. कवे हे तसं ऋषी. हा तर महर्षीच्या एक वचनात म्हणजे वचनापासून हा हा वचनापासून किंवा वचनापासून हा तेथे ध- धनुष्य बघून राम म्हणाला. हा आता पुढचं वाक्य म्हणाला. वाचा कोणी. वाचा. इदम दिव्यम हा इदम दिव्यम धनुः पाणिना संपृश्यामी. हा हे दिव्य धनुष्य पाणिना म्हणजे हात ना हाताने हाताने आता हाताने संपृश्यामी म्हणजे अं, स्पर्श स्पर्श करतो. केला म्हणजे नाही हा करतो स्पर्श करतो. करतो. आता हा पाणीना हा कुठला शब्द आहे आणि त्याचा विभक्ती काय? पाणीना पाणी. हस्त हाताला पाणी हा आता हो याच बरोबर. पुस्तकात पण मूळ कळत नाही. शब्द काय आणि त्याची विभक्ती काय असं म्हणतो. पाणीना ही तृतीय एकवचन असं वाटतं बरोबर हा. मला. पण कशात? तृतीय मुनीना एकवचन पाणी पाणी ही पाणी का पाणी पाणी ही शब्द. शब्द का पाणी पाणी आणि ही हे ना हा मुनीना कवीना पाणीना असं पाणी ना झालं म्हणजे हाताने द्वितीय एकवचन ना म्हणजे तृतीय एकवचन हा हा बरोबर. हा पाणीना म्हणजे हाताने. हा हा. हम्म हम्म हा मग हाताने
संस्पृशामी म्हणजे स्पर्श करतो असं. करतो. जसं सम स्पृशामी म्हणजे पण चाललं असतं, पण संस्पृशामी म्हणजे जसं मी सांगितलं, सम हा इथं ठासून म्हणजे हात लावतो, नक्की हात लावतो असं, डळमळीत नाही असं. हम्म. हम्म. हा, पुढचं वाक्य. म्हणजे पहिले असे विसर्ग आले की सर, जसं हे सम आलं इकडे संपृश्यामी, काल ते संजात, संजातच ना, हो संजाता. तर असे हे आले की ते म्हणजे ते स्ट्रॉंगली ते असतं करायचं, म्हणजे असं का? हा, हो सम ठासून सम सांगतात. सम सम ठासून बरोबर असतं. बरोबर. सम हा जो उपसर्ग आहे ना, उपसर्ग. हा, तर त्याचा अर्थ उपसर्ग. होतो सम्यक. सम्यक म्हणजे टोटली असं, पूर्णपणे. हा हम्म. हा, तर हम्म. म्हणजे संस्पृशामी म्हणजे सम्यक स्पृशामी. हा, म्हणजे पूर्णपणे मी स्पर्श करीन, असं केला न केला असं नाही, हात लावला न असं नाही, हा, हम्म. घट्ट पकडेन असं. हा हा. हम्म. तर जसं संपूज्य संपूज्य, हा, संपूजयामी म्हणजे काय, ते मी व्यवस्थित पूजा करीन, असं आलोय म्हणून व्हायला आपलं फुल असं नाही. असं असं हम्म. असं. अच्छा. हा, असं. म्हणजे मग उपसर्गाचा अर्थ नेहमी ते स्ट्रॉंगली करणे, म्हणजे असं हा, हे असं टोटली असं त्याचा पूर्णपणे करणे, टोटली पूर्णपणे पूर्णपणे. हा. सगळ्या प्रकारे किंवा सम्यक. हम्म. हा, म्हणजे सर्व दृष्टींनी करणे, ती विशिष्ट क्रिया सर्व दृष्टींनी हम्म. करणे. हा, टोटली ज्याला हम्म. आपण हम्म. म्हणतो असं. हम्म. हम्म. सम्यक Yes. म्हणजे असं लक्षात ठेवायचं, सम्यकचं शॉर्ट फॉर्म सम असं. सम सम. हा. येस. मग एखाद्या मंत्राला जेव्हा आपण म्हणतो संपुट लावलं, मग संपुट हा शब्द आहे का सम हा आधी लावलेला हे उपसर्ग आहे त्याला? नाही नाही, आता हे पुट शब्द हा पुट आहे आणि तुम्हाला संपुट म्हणायचं, बरोबर हो होय ना? हो, संपुट लावून आपण मंत्र म्हणतात वगैरे असं ऐकलंय. हा, तर त्याला ज्याला आपण पुट म्हणजे, ज्याला अक्षरशः पुट म्हणजे आवरण, बरोबर. तर संपुट लावून मंत्र म्हणजे हात ठेवून किंवा त्याच्यावर आवरण करून किंवा झाकून असं असं. तर एक विचारू, ते संस्मरणीय म्हणजे तेच त्याचा अर्थ का, संसार पण त्या तेच ते संस्मरणीय संस्मरणीय म्हणजे पूर्णपणे स्मरणीय, म्हणजे असं आठवलं व्यवस्थित तर लक्षात आठवलं, राहणार. नाहीतर नाही असं नाही. नक्की आहे. म्हणजे हा, कोरल्या, ज्याला आपण म्हणतो माझ्या हृदयात कोरल्या गेलं किंवा डोक्यात पक्क चांगलं झालं लक्षात असं, राहील असं. त्याला आपण संस्मरणीय म्हणू असं. हा, बरोबर. सुजाताताईंना अर्थ कळला का संपुटचा? हो हो, कळला कळला. हा, ठीक आहे. हा, तर सम हा थोडक्यात म्हणजे, जसं मी सांगतो नेहमी, म्हणजे प्रकर्षेण, तसं सम म्हणजे हा. सम्यक असं लक्षात ठेवा तुम्ही. कुठली गोष्ट जर सम हा उपसर्ग लागेल तर ती कृती पूर्णपणे होईल असं त्यांना लेखकाला सांगायचं, असं लक्षात ठेवा. असं. हा, आणि थँक्यू सर. आणि हाच नियम मराठीत सुद्धा कुठे कुठे आपण सम वापरतो, त्याला सुद्धा हाच नियम लागू आहे. हा, कोण वाचतंय? हा, मी सर वासंती. वासंती वाचा. हा हा. एतस्य तोलेन पूरेण अपि च यज्ञवान भविष्यामि. तोलेन नाही आहे, परत वाचा. तोलने हा एतस्य हा तोलने पूरणे हा अपि च यज्ञवान भविष्यामि. हा हा, बरोबर. वाचा, अर्थ सांगा आता. अर्थ नाही कळला सर अर्थ मला. जे ते घेतलं, म्हणजे ते जर नाही नाही तोललं तर तो नाही, असं नाही 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 नाही, डायरेक्ट अर्थावर जाऊ नका, एकेका शब्दाचा आपण अर्थ बघूया. एतस्य म्हणजे काय? अच्छा. असे, याच्या. हा, मूळ शब्द काय एतस्यचा आणि त्याची विभक्ती सांगा. एतत्. बरोबर हा, एततची षष्ठी. बरोबर, म्हणजे एतत म्हणजे हे, खूप जवळ हात एतस. लावून. हा. हा, आणि एतस्य म्हणजे ह्याची, याचा, याचे, असं याचे असं म्हणूया आपण. हा हा,
आता तोलणे, तोलणे म्हणजे काय? उचलणे. आणि तृतीय हा, पेलणे किंवा उचलणे. तर आता उचलणे. तोलन, आता हा मूळ शब्द आहे तोलन. हा, हम्म. जसं म्हणजे काय तोलन म्हणजे, हा, आणि तोलणे ही काय झालं? तोलन या शब्दाची सप्तमी झाली, बरोबर. ठीक आहे. हा, हो सर. नंतर पुरणे, आता काय होईल? त्याचा अर्थ नाही कळला सर, म्हणजे लक्षात नाही आलं मला. आता ना पूर्ण. हे बरेच ना आपले, जसे आपण बघा, पठ धातूपासून पठतीचं पठन, हो लिखतीचं लेखन, हा, हा, हो वचतीचं वाचन, हा, बरोबर. नंतर हो सर. पलायन, हा. तर असे ना म्हणजे धातूपासून नाम बनतं त्या क्रियेचं. तर तसंच हे हम्म. तोलन, तोलन म्हणजे म्हणजे पेलणे. जसं वाचन म्हणजे वाचणे, हा, पठन म्हणजे वाचणे, वाचन म्हणजे वाचणे, हा. तसं लेखन म्हणजे लिहिणे, नाही का, लिखाण, नाही का. तर तसंच हे तोलन आणि पुरण, पुरण म्हणजे पूर्ण करणे. पूर्ण करणे म्हणजे काय? धनुष्य नाही तर नुसतं उघडं असतं ना, त्याला दोरी लावल्याशिवाय ते पूर्ण होत नाही. तर पुरणे म्हणजे हो सर. ह्याचे तोलणे आणि पूर्ण करणे सुद्धा, हम्म, हा, यत्नवान भविष्यामी. प्रयत्नवान. हा, यत्नवान म्हणजे मी, यत्नवान म्हणजे जसं बलवान म्हणजे काय? बल असलेला. ती असलेली हा, शक्तिवान. हा, बलशाली. शक्तिमान. हा, आता यत्नवान म्हणजे काय? प्रयत्न करणारा. प्रयत्न करणार. हा, प्रयत्न कर. हा, हा, म्हणजे, प्रयत्न करणे. हा म्हणजे, आणि भविष्यामी म्हणजे होईल. भूभवतीचं, होईल. भवतीचं हम्म. भवामी, हे हम्म. भवामी हे वर्तमान काळ, भविष्यामी हे भविष्य. भविष्य हम्म. काळ. म्हणजे भविष्यामी म्हणजे हम्म. होईन. हा, मग आता याचा पूर्ण अर्थ असा होईल की एतस्य म्हणजे ह्याचे पेलणे आणि पूर्ण करणे, अपि सुद्धा, हा, आणि तोलनेच पुरणे म्हणजे तोलणे आणि पूर्ण करणे सुद्धा, हा, मी त्याच्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणारा होईल. आला लक्षात अर्थ? हम्म. असं तिथेही समजलं का? हो सर. हा, पुन्हा हो तर, हो पुन्हा सर. हो सर. पूर्ण वाक्याचा अर्थ सांगता सर? हा, तर ह्याचे तोलणे, ह्याचे पेलणे आणि पूर्ण करणे सुद्धा मी प्रयत्न करण्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणारा होईल. यज्ञवान भविष्यामी, असं म्हणजे थोडक्यात ते ते करण्याचा पण मी प्रयत्न करीन, असं त्याला म्हणायचं. हम्म. म्हणजे तो असा म्हणजे खुशारकी नाही मारत आहे मी करीनच म्हणून, पण मी प्रयत्न करीन असं राम म्हणतोय तिथे. समजलं? सर पुढचं वाचू का मी? हा, वाचा. हो. एवं उक्त्वा हा, रामः चापं मध्ये जग्राह लीलया पूरयामासाच पुरया मा पूरयामास च हा, मास च हा, पुरया मास च, एवं च हा हा, एवं उक्त म्हणजे असे म्हणून किंवा असे बोलून राम धनुष्याला काय म्हणतो त्याला प्रत्यंचा लावणे म्हणजे लावणे आणि ते धनुष्य पूर्ण करणे म्हणजे प्रत्यंचा लावून तयार करणे हे अगदी सहज, हे सगळं रामाने सहज केलं. असे म्हणून रामाने ते धनुष्याला प्रत्यंचा लावणे आणि जगरा, पेरणे हे हा, बरं. सहज केले. हा, लिहिल्या म्हणजे लिहिलेने, सहजतेने. हा पुर, हा, सहजतेने. हा आणि पुरयाम असं म्हणजे काय सांगा? आता मगाशी पूरणे म्हणजे पूर्ण करणे सांगितलं ना, तर बरोबर. पूर या मास पण असाच शब्द मला असं वाटतं की ते धनुष्याला प्रत्यंच लावणे आणि उचलणे ही गोष्ट या दोन्हीला उच्चार. म्हणून हा, पूर्ण करणे, ती कृती बरोबर. पूर्ण केली त्यांनी. हा, बरोबर. हा, आता हे काय जग्राह म्हणजे काय? जग्राह म्हणजे प्रत्यंचा ना? हा, प्रत्यंचा ही धनुष्याला दोरी लावणे. नाही, नाही, नाही. जग्राह हे
अं, ग- ग्रह ग्रह धातूचं हम्म. ग्रह जो भूतकाळ धातू आहे ना, आहे. हा, तर त्याचा हा भूतकाळ आहे ग्रह धातूचा. हा, ग्रह म्हणजे काय? घेणे, ज्याला आपण ग्रहण म्हणतो, ग्रहण करतो म्हणजे घेतो, नाही का? तर तर चापम म्हणजे असे म्हणून राम, चाप म्हणजे धनुष्य, परत मध्ये म्हणजे मध्ये, धनुष्याला मध्ये पकडणं असतं ना, मध्ये घेतो. हा, घेतो म्हणजे हा घेतले म्हणजे धनुष्य मध्ये घेतले, मध्ये म्हणजे मध्ये पकडले. हम्म. आणि च च म्हणजे आणि, लीलया लीलेने पूर्ण केले म्हणजे त्याला ती प्रत्यंचा लावली. हा, परत एकदा पूर्ण सांगतो मी. वाक्याचं कसं हा, सांगतो इथे त्याच्या आधी पूर्ण तृतीय म्हणजे वाक्याचा अर्थ ऐका. हा, पूर्ण वाक्यासाठी आधी मी कठीण शब्दांचे अर्थ सांगतो. जग्राह म्हणजे ग्रह, ग्रह गृह्णातीचं हा धातू आहे. ग्रह गृह्णाती म्हणजे घेतो, हा, घेणे किंवा घेतो, त्याचं भूतकाळ आहे जग्राह म्हणजे घेतले. हं. आणि पुरयामास म्हणजे पूर्ण केले. हा, तर आता हे दोन कठीण शब्द होते. आता पूर्ण याचा अर्थ असा होईल एवम उक्त्वा. हा, तर एवमचा अर्थ मी सांगितलेला आहे तुम्हाला. एवम आणि एव या दोन शब्द सारखे आहेत, पण त्यांच्या अर्थांमध्ये भरपूर फरक आहे. एव म्हणजे च, राम एव रामच, पण एवम, जसं एवम उक्ता म्हणजे असे म्हणून, जसं गीतेत मी सांगितलं ना, एवम सतत युक्ताये, तर एवम सतत युक्ताये म्हणजे असे, असे असे सतत युक्त, जे जे नेहमी जे योग्य, सतत युक्ता म्हणजे नेहमी योग्य असलेले ते, असं जे, असं. हं. तर एवम उक्त्वा म्हणजे असे म्हणून राम हा म्हणजे राम, धनुष्य द्वितीय म्हणजे कर्म आहे ते, चापम धनुष्य, मध्ये म्हणजे मध्ये, हा, जग्राह, हा, घेऊन, घे एवं का राम धनुष्य मध्ये घेता झाला आणि लीलेने सहजतेने पूर्ण करता झाला. पूर्ण करणे म्हणजे प्रत्यंचा लावणे. समजला अर्थ? लिहिलेलं म्हणजे काय सर? लिहिलेने म्हणजे सहजतेने. इझिली, सहजतेने इझिली. हा, इझिली लीला म्हणजे इझिली. लीला म्हणजे प्लेफुली, लीला म्हणजे प्ले, नाही का? अच्छा, प्लेफुली. हा हा, हा, ओके प्लेफुली, इझिली असं. ओके. हा, हा, ठीक आहे. पुढचं वाचा. लक्ष्मीताई तुम्ही वाचा पुढचं. हा ओके सर. हा, यदा रामेण तस्मिन् मौर्वी ना मौर्वी हा, आरोपिता हा, तदा तत् धनु बभञ्ज बभंज, बभञ्ज हा, हा, बभञ्ज. हा, बभंज. जसे रामानी त्याची मोरवी म्हणजे ते हे ना दोरी ना दोरी, बरोबर. बरोबर. बांधली तसे त्यांच्या ते धनुष्य तुटलं, मोडलं बरोबर, बरोबर. हा, बरोबर आहे ना? हो ना, बरोबर. ओके हा, सर, ओके. हा. म्हणजे काय पण आता हे बभंज हे काय आहे सांगा? तुटले ना, तोडले. सुटले. भंग पावले दुष का सर? भंग पावले. हा भंज, हा, भंज आता धातू आहे का? भंज. बभैंज ना सर, बभैंज. हा, तर ना भंज धातू आहे, भंज. हा, भंज. हा हा, भज्ज नाही. हा, तर तो य आहे ना, य च छ ज ज य मधला य हे अधिक का? हा, ओके. तो य आणि ज याचा जोडाक्षर होऊन ते बभंज असं झालं. हा, तुम्ही भ वरती अनुस्वार देऊन सुद्धा करू शकता, पण आपण मुद्दाम जोडाक्षर अशी लिहितो संस्कृत मध्ये, हा, की जेणेकरून त्याचा उच्चार कसा करायचा ते पण कळ. सर मग काही धातूंना ब लागला की त्याचा भूतकाळ होतो का? जसं बभंज, बभूव, बहु वगैरे. बरोबर, बरोबर. हा हो, हा. जसं आता कसं आहे ना, अभंजत हा पण राहतो, पण ते भूतकाळाचे दोन प्रकार आहेत. एक सामान्य भूतकाळ, तो कसा? अभवत, अभंजत, हम्म. हा, अ लागून होतो तो.
आणि दुसरा आहे हा तो बभूव, बभंज. तर हा हम्म. खूप म्हणजे म्हणजे ज्याला परोक्ष भूतकाळ म्हणतात. त्याला काय म्हणतात? परोक्ष म्हणजे अच्छा मी पाहिलेला नाहीये पण अच्छा, झालाय, सांगोवांगी मगाशी तुम्ही सांगोवांग तसं. ऐकलेलं आहे असं. हा, तर आता हो हो या भंज धातूंपासूनच भंजन आपण म्हणतो ना. भंजन म्हणजे काय? नाश करणे किंवा तोड, नष्ट करणे. भंग, हा. हा भंग हा भंग शब्द भंग सुद्धा भंज धातूपासूनच झालेला आहे असं. हम्म. हम्म. हा प्रभंजनचा अर्थ मग बरोबर. भंजन म्हणजे काय? नाश. आणि तोडणे, प्र नाश पावणे. हा. आणि भंग प्रभंजन हा. पावणे. म्हणजे प्रकर्षेण भंजन असं. म्हणजे खूप नाश करणे असं. पूर्णपणे. हा, हा, बरोबर. पूर्णपणे. हम्म. हनुका म्हणतात ना, हा, तिला हनुमानाचं नाव आहे. म्हणतात ना भंजन. प्रबंध कशाला? हनुमान. प्रभंजन हनुमानाला हनुमानाचं नाव म्हणतात. आहे ना हो, प्रभंजन. हो. तर हा. प्रभंजन म्हणजे तो पूर्ण नाश करतो असं. म्हणून नुसताच हम्म. थोडस आपलं हानी केली असं नाही, पूर्ण नाश करणं असं. प्रकर्षेण भंजनम इति प्रभंजनम असं. त्याच्या मौरवीचा काय अर्थ सांगितलं? मौर्वी म्हणजे दोरी. दोरी दोरी. दोरी, धनुष्य दोरी, म्हणजे प्रत्यंचा. काय झालं? अच्छा, हा. हा, यदा यदा म्हणजे जेव्हा रामेण म्हणजे रामाकडून तस्मिन म्हणजे त्यावर दोरी आरोपिता. हम्म. आरोपिता काय झालं? बाण. एखाद्यावर आपण आरोप करतो म्हणजे लावतो ना, बरोबर. म्हणजे हम्म. हम्म. दोरी लावल्या गेली हे हम्म. रोप, हम्म. रोप धातूचं रोपण ज्याला आपण म्हणतो ना, तर हा. आरोपण. हा, तर ती लावल्या गेली हे भूतकाळ धातू साधित आहे. आरोपिता स्त्रीलिंगी आहे, कारण मौर्वी ही स्त्रीलिंगी असल्यामुळे आरोपिता झाली ती. हा, म्हणजे लावल्या गेली तदा तेव्हा तत् म्हणजे ते धनुष्य भंग पावले. पावले. येस. हं? हम्म. असा त्याचा पूर्ण अर्थ आहे. हं? कारण काय? ती दोरी लावताना असं खेचतो ना आपण. म्हणजे हम्म. हम्म. तुम्ही हम्म. लहानपणी ताण कधी केलं. कोणी धनुष्य वगैरे खेळलं की नाही मला माहिती नाही, पण आम्ही हे हम्म. प्रकार लहानपणी खेळलं केलेले खेळलं की ते नाही म्हणजे खेळलं. ते लावताना ती कधी कधी तो बांबूची काडी असायची, तुटायची एवढं ताण. लोटायची. ताण हम्म. हा, तर तसंच झालं म्हणजे हे हम्म. असं. तेच. ठीक आहे, पुढचं वाचा. प्राञ्जलिः राजा जनकः विश्वामित्रम् उवाच हा, अत्यद्भुतम् एक मिनिट. नाही इदम्. नाही, एक मिनिट. याचा अर्थ सांगा आधी. हा. हा, अंजली म्हणजे हात जोड. प्रांजली हात जोडून राजा जनक विश्वामित्रांना म्हणाले. हा, हम्म. आता हे परत प्रांजली ही आता प्रकर्षेण अंजली म्हणजे असं पूर्ण अंजली. असं हा. हात जोडून थोडस हम्म. वाकून वगैरे असं त्याला म्हणतो आपण हम्म. प्रांजली असं. हम्म. हा, पुढे वाचा. अत्यद्भुतम् पूर्णिसात म्हणतो तसं. अत्यद्भुतम् इदम् अचिंत्यम् अतर्कितम् च. हम्म. हे अति अद्भुत आहे, अचिंत्य आहे, विचाराच्या पलीकडचं आहे, अतर्कित थांबा आहे, थांब. तर्काच्या पलीकडचं आहे. हा, बरोबर. आता हे हे बघा हे शब्दशः शब्द. नाही आता. हा, हा, आता हे शब्द कसे होतात? अद्भुत. भूत म्हणजे काय? पूर्वी झालेलं. हो. पण हम्म. अद्भुत म्हणजे काय? पूर्वी कधीही न झालेलं. हा. एखाद्या आपण म्हणतो ना, अरे हे अद्भुत आहे, पण आपल्याला माहिती नसतं अद्भुत म्हणजे मला नक्की काय म्हणायचंय. अद्भुत या हम्म. शब्दाचा अर्थ असा आहे की पूर्वी कधीही न झालेलं. जे भूतकाळात कधीही नव्हतं ते अद्भुत. हा, न हा एक भूतो अर्थ. न भविष्य तसं. हा, नाही नाही, न भूतो. न भूतो. अद्भुत म्हणजे न हा, भूतो. न भूतो. हा, न भूतो. हा, अद्भुत म्हणजे म्हणजे न. तर न. हा. हा, तर या उपसर्गाचा अर्थ न म्हणून होतो. नंग, नंग म्हणून. तर न हम्म. म्हणजे जे भूतकाळात कधी झालेलं नाही, पास्ट. हा, नंतर अचिंत्यम. म्हणजे परत हम्म. नंग. हा, कल्पना याला केली नाही. हा, याला ना नंग तत्पुरुष समास म्हणतात. लावलं की. नंग तत्पुरुष म्हणजे निगेशन. हा, तर आता अचिंत्यम म्हणजे काय? की हे याची कोण चिंतन म्हणजे विचार मिळतो. विचार पण करू शकत नाही. विचार पण केला. हा, हा. आणि तिसरं अतर्कितम. Correct. अतर्कित म्हणजे याचा कोणी तर्क पण करू शकत नाही. बघा तर्क ना, आहे. तीन तीन किती सुंदर वेगवेगळ्या
या तिन्ही शब्दांना पूर्णपणे डिस्टिंक्टली असे तीन वेगळे अर्थ आहेत. हा, अद्भुतम म्हणजे जे कधी झालेलं नाही. अचिंत्यम म्हणजे मन कधी त्याचा विचार करू शकत नाही, म्हणजे मनाच्याही पलीकडचं, म्हणजे मन त्याला पकडू शकत नाही. आणि अतर्कितम, बुद्धी तर्क करते. मन विचार करतं, म्हणजे मन कल्पना करतं, पण ते कल्पनेच्याही पलीकडचं म्हणून अचिंत्यम. आणि तर्कितम, बुद्धी तर्क करते, लॉजिक लावते. तर लॉजिकली सुद्धा बुद्धी सुद्धा त्या असं कोणी, म्हणजे बुद्धीने सुद्धा असं कधी लॉजिकली कन्क्लूड केलं नसेल की असं धनुष्य तुटेल, कारण ते शंकराचं धनुष्य होतं, एवढं स्ट्रॉंग असं असं. तर म्हणून हे तीन हे त्यांनी दाखवले असं, अचिंत्यम, अद्भुतम आणि अतर्कितम असं. समजलं? ते मी थोडं जरा रसग्रहण म्हणून तुम्हाला स्पष्टीकरण दिलं याचं. नाही, छान छान हा. म्हणजे छान वाटलं. ठीक आहे. हा. मी वाचते. हा, मम सुजाताताई, अद्भुतम इदम काय आहे? सुजाताताई वाचा. हा. मम सर ते अद्भुतम सुसुता इदम काय आहे? सीता रामम भर्तारम प्राप्य कीर्तिम आहरिष्यति. हा. तर माझी अति सुसुता म्हणजे चांगली मुलगी हा. सीता रामाचा नवरा किंवा राम नवरा म्हणून मिळाला. प्राप्य म्हणजे प्राप्त झाला. कीर्ती नाही म्हणजे नाही कीर्तीला प्राप्त होईल असं काहीतरी. नाही नाही नाही, तुम्हाला मी प्राप्य, प्राप्य हे प्र अधिक आप, आप म्हणजे मिळवणे, प्राप म्हणजे प्रकर्षेण आप म्हणजे प्रकर्षाने मिळवणे, आणि प्राप्य म्हणजे मिळवून. तुम्हाला मी सांगितलं ना, लप प्रत्यय आणि त्वा प्रत्यय. लप लप. हा, तर हा लप प्रत्यय, प्राप्य म्हणजे मिळवून. म्हणजे माझी सुपुत्री सीता रामाला, हा, रामम ही द्वितीय आहे, म्हणजे रामाला नवरा म्हणून प्राप्त करून. हा, पुढे सांगा सुजाताताई, पुढे सांगा. कीर्ती आहरिष्यती म्हणजे कदा मिळवेल किंवा असं काहीतरी असावं. मला नाही माहिती आहरिष्यतीचा अर्थ. हा, सांगतो. तर नाही, एक मिनिट. भरतारम. हा, भर्तृ. आता भर्तृ हा शब्द म्हणजे नवरा. आता याचं प्रथमा होते भरता आणि द्वितीय होते भरतारम. हा, रामम भरतारम दोन्ही. हा, राम म्हणून, राम नवरा म्हणून मिळवून असं. हा, म्हणजे नवरा हा मुख्य विशेष्य आहे आणि रामम हे विशेषण आहे. रामाला भरता म्हणजे नवरा म्हणून प्राप्त करून कीर्ती, कीर्ती परत हे पण द्वितीयाच आहे. काय मिळवेन? कीर्ती. आता आहरिष्यती. हा, आता बघा, हा प्राप्नोती पण म्हणू शकला असता तो, पण आहरिष्यती म्हटलं त्यांनी. आता आहरिष्यती कसं झालं, तर रू धातू आहे. हा, रू हरती म्हणजे हरण करणे. त्याला आनंद नाही नाही, आनंद नाही. आ हा उपसर्ग लागला. आणि आहरण म्हणजे काय? जवळ येणे. तुम्हाला मी सांगितलं ना, आ गच्छ आगच्छ, नय आनय, तसं रू हरतीचं हरण करणे. पण आहरती म्हणजे आपल्या म्हणजे प्राप्त करणे असाच अर्थ होतो त्याचा. हा, म्हणून कीर्ती प्राप्त करेल असं, कीर्तीला ओढून घेईल. आ म्हणजे ओढणे. कीर्ती जवळ ओढून घेईल. हा, तर माझी सुपुत्री सीता रामाला नवरा म्हणून प्राप्त करून, म्हणजे राम नवरा प्राप्त करून कीर्ती प्राप्त करेल असं. करेल भविष्य काय, रू हरती, त्याचं भविष्य काय होतो हरिष्यती, आणि आ उपसर्ग लागून ते झालं आहरिष्यती. समजलं? हा हा हा. तर मी अगदी स्लो जातोय, कारण का तुम्हाला प्रत्येक शब्दाचा तुम्हाला अगदी नक्की कळायला पाहिजे अर्थ तुम्हाला. आणि मला हा हा बोला. एक विचार, तिकडे मा हरिष्यती आहे ना, ते मग आ हरिष्यती कळलं म्हणजे की प्रकर्षाने मिळवून, पण माचा अर्थ काय तिथे? मा नाही, ऐक नाही आदिती, नाही आदिती, कीर्तिम म्हणूनच मी, तुम्ही स्लाइड बघा, कीर्तिम आहरिष्यती, तो संधी कीर्तिम,
कीर्तीचं कीर्ती द्वितीया होय कीर्तीम हा असं. हा असं. हो हो हा कळलं सर. हा. आणि त्या थँक्यू पुस्तकात कळलं. खालच्या ओळीवर आलंय ना म्हणून त्यांना वाटतंय ते. अच्छा. हा. हो आता बरोबर पुस्तकात कोणीतरी ते बरोबर. हा कोणीतरी विचारलं होतं वाटलं आधीच की शंका मोरेश्वरने विचारली होती का इदमचं काय म्हणून. हा हा. तर हे ते आधीच्या वाक्यातलं अति अद्भुतम इदम. हम्म, तर इदम म्हणजे हे. म्हणजे हे विश्वामित्र म्हणाले, राजा जनक विश्वामित्राला म्हणाला, इदम म्हणजे हे अति अद्भुत आहे, अचिंत्य आहे आणि अतर्कितम पण आहे असं. आणि अतर्कित आहे असं. तर इदम हे म्हणजे म्हणजे हे, ही घटना. हा ही घटना. हा. ही घटना ही की ते ही तुटलं. हा ही गोष्ट किंवा हा ही प्रसंग गोष्ट, असं. हा. हा प्रसंग अतिशय हा. अद्भुत. हा. सर इथं आपण भरतारमला वर म्हणून वर असा पण शब्द वापरू शकतो ना? नाही नाही, वर वेगळा. नाही का? नाही, भरतार म्हणजे नाही. नवराच. हा. हा, मला कसं वाटलं वधूवर भ्राता मधला वर असं. भ्रातारम म्हणजे भाऊ ना. नाही 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 नाही. भ्राता नाही भ्रातारम नाही, भ्रा भ्रा हा भ्राता नाही नाही. वेगळं. ऐका ऐका, भ्राता भ्राता वेगळं. वेगळे. एक मिनिट मी सांगतोस. हे सगळे ना भ्रातृ म्हणजे भाऊ, त्याची हा प्रथमा होते भ्राता. भर्तृ हा म्हणजे नवरा, त्याची प्रथमा होते अच्छा भरता. ओके. आणि भरतारम हे त्या शब्दाचं द्वितीय आहे. भ्रातारम ही द्वितीय. भ्राताची द्वितीय आहे. हा. समजलं, भरता आणि भ्राता या दोन वेगळ्या हा गोष्टी आहेत. हा बरोबर. हा भरता म्हणजे नवरा, भ्राता म्हणजे भाऊ असं. हो सर कळलं. हम्म. हा. ठीक आहे, पुढचं कोण वाचेल पुढचं वाक्य. वाचा पटकन, वेळ संपतोय. मी वाचते. हा. मंत्रिणः मंत्री. वाचू ना. हा वाचा. मंत्रिणः हा. मे हा. शीघ्रम शीघ्रमयोध्यां गच्छन्तु गच्छन्तु. राजानं दशरथं च हम्म. सम्प्रार्थ्यात्र अनयन्तु. हम्म. इथे मी स्लाइड वरती मन ते संधी हा तोडलेल्या आहेत, हा त्या बघा. हा. अच्छा ते बघते मी पुस्तकातनं बघत होते. हम्म. सांगा पटापट, वेळ संपत आली. अच्छा, हे वाक्य पूर्ण करूया आपण. वाचक म्हणजे मला मिळत नाही त्या स्लाइड वरती. बरं ठीक आहे. हा. तर आता इथं काय, मंत्रिण हा मंत्रिण म्हणजे काय मंत्री. सांगा. हा. मंत्री. मंत्री. हा बरोबर. मे मे म्हणजे काय. मे. मह्यम मे ना. मह्यम मे. मम 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 मे पण होईल मम. इथं. हा. हा माझ्याद्वारे हा. म्हणजे माझे मंत्री. हा. मंत्री माझे मंत्री. लवकर जाऊन अयोध्याला जाऊन शेवटी अयोध्याला जाऊन. हा. अयोध्याम राजा गच्छन्तु. दशरथांना आता दशरथाची आता हा संमती आता संमती घेऊन. हा गच्छन्तु हे आज्ञार्थी झालं. माझे मंत्री हा लवकर अयोध्येला जातील. हा. च आणि राजानम दशरथम, आणि राजा दशरथाला. तर राजनची हा द्वितीय आहे राजानम. हा. राजा रा- दशरथाला, कारण इथे विश्वामित्र या दोघांना परस्पर घेऊन आले होते. राजा दशरथाला काही माहिती नव्हतं, त्यामुळे नव्हतं. हा म्हणून जनक सांगतो की माझे मंत्री अयोध्याला जातील आणि राजा दशरथाची प्रार्थना करून, संप्रार्थ्य म्हणजे सम्यक प्रार्थ्य म्हणजे प्रार्थना करून अत्र आनयंतु, येथे हे घेऊन आणतील या. आणतील. हो आणतील. हा. कारण का आता हो. विवाह करायचा तर सगळे त्यांचे यायला पाहिजे ना, आई वडील वगैरे सगळे. म्हणून तो राजा हम्म. जजक लगेच पुढचं प्लॅनिंग सांगतोय त्यांना की ठीक आहे, आता यांनी तर धनुष्यच तोडलं, आता काही पुढचा प्रश्नच नाही. त्यामुळे हा सीतेपेक्षा जास्त पराक्रमी आहे हे तर निश्चित झालं. आता मी लगेच माझ्या मंत्र्यांना पाठवतो, म्हणजे माझे मंत्री लगेच जातील आणि दशरथाची प्रार्थना करून त्यांना इथं आणतील, त्याला कुटुंबासकट इथं आणतील, असं जनक विश्वामित्राला सांगतोय. असं. समजलं. हम्म. ते एकदम छान आहे ही कथा, म्हणजे समजून घेतली ना तर एकदम आपल्या समोर सगळं दृश्य उभं राहतं. म्हणजे नाही का. वर्ड्स पण हो अगदी होय छान ते छान आहे. वेगळे आहेत. हा. चांगलं आहे म्हणजे त्याचं डिटेल दिलंय. हो. हम्म. ठीक आहे, थांबूया इथं आपण आता.